125 a चा घन वजा 64 b चा घन बरोबर किती? पहिला पर्याय या ठिकाणी दिसतोय आपल्याला 5a अधिक b कंसामध्ये 25a चा वर्ग वजा 20ab अधिक 16b चा वर्ग. दुसरा पर्याय आहे वजा 5a वजा 4b 25a चा वर्ग अधिक 20ab वजा 16b चा वर्ग. तिसरा पर्याय आपला 5a वजा 4b 25a चा वर्ग अधिक 20ab अधिक 16b चा वर्ग. आणि चौथा आहे 5a अधिक 4b कंसामध्ये 25a चा वर्ग वजा 20ab वजा 16b चा वर्ग. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला a चा घन वजा b चा घन या सूत्राचा विस्तार माहित असणं आवश्यक आहे. हा विस्तार आपल्याला जर माहित करून घ्यायचा असेल तर आपल्याला हे सूत्र माहित असणं आवश्यक आहे. मग पहिल्या कंसामध्ये येईल a वजा b त्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक चा वर्ग. आता ह्या सूत्र असं पाहिल्या आपल्याला या प्रश्नातलं उत्तरही आपल्याला लिहिता येईल. सोडवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यासाठी हे सूत्र खूप महत्वाचे आहेत की आवश्यक आहेत पाठ असणं. मग आपल्याला याचं जर सूत्र सोडवायचंच आहे की उत्तर ह्यामध्ये कोणतं असेल तर मग या 125 आणि 64 b च आपल्याला घनमूळ काढून घ्यावी लागेल अगोदर. म्हणजेच 125 चा घन होतोय घनमूळ 5a वजा 64 म्हणजे 4b या दोघांचा एका ब्रॅकेट मध्ये लिहूया. दुसऱ्या कंसामध्ये आता या 5a चा वर्ग ते 25a चा वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार 4×5 20ab अधिक b चा वर्ग म्हणजे ह्या 4 चा वर्ग करा 4×4 16 आणि b चा वर्ग. या पद्धतीने या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 आपल्याला लिहिता येईल. पुढील प्रश्न आहे y चा घन अधिक 64 छेदात y चा वर्ग वजा 4y अधिक 16 गुणिले y वजा 4 छेदामध्ये y वर्ग वजा 16. पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 2, पर्याय क्रमांक 2 आहे y अधिक 4 y वजा 4, पर्याय क्रमांक 3 आहे y वजा 4 छेदात y अधिक 4, पर्याय क्रमांक 4 आहे 1. तर आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा आहे. अगोदर वरच्या सूत्राचा विस्तार लिहूया. तेच हे आहे a अधिक b a चा घन अधिक b चा घन. याचा जर विस्तार लिहिला आपण तर a अधिक b कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग हा त्याचा विस्तार आहे. त्या पद्धतीनं त्याची आपण मांडणी करून घेऊया. याचा अगोदर घनमूळ काढू म्हणजे हे होईल y अधिक 4 64 4 चा घन आहे. मग दुसऱ्या कंसामध्ये पहिला a आहे म्हणजे y चा वर्ग वजा त्या दोघांचा गुणाकार 4 आणि y बरोबर होईल 4y अधिक 4 चा वर्ग म्हणजे 16 छेदामध्ये y वर्ग वजा 4y अधिक 16 जशाला तसे केले वरी y वजा 4 जशास तसे. तर y वर्ग वजा 16 आहे. याचाच अर्थ असा होतो त्याला आपण असं लिहू y वर्ग वजा 16 ला a अधिक b एका कंसामध्ये आणि a वजा b एका कंसात. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. ते y अधिक 4 एका कंसामध्ये y वजा 4 एका कंसात. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. पहा y अधिक 4 आहे y अधिक 4 हे दोन्हीही कॅन्सल होतील. म्हणजे y अधिक 4 एक y अधिक 4 आणि हे इथं पण एक y वर्ग वजा 4y अधिक 16 y वर्ग वजा 4y अधिक 16 दोन्ही छेदस्थानी आणि अंशस्थानी सारखेच आहे म्हणून कट होईल. तर y वजा 4 आणि y वजा 4 हे कट एक एक सगळीकडे राहिला एक एक. या प्रश्नाचं उत्तर आलं 1. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.